स्वामी समर्थ. हाय मंडळी, कशी आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही सगळे चांगले आणि स्वस्त आणि मस्त असाल. कारण की बघ, मी गेली होती बाहेर जेवण करण्यासाठी, पण काय झालं ना, तिथं व्यवस्थित काही मिळालंच नाही. म्हणजे होतं तिथं, पण नाही ना. आम्ही घेतलं चायनीज वगैरे, ते घेतलं पण मला नाही आवडलं. आणि त्याच्याने ना पुरं तोंडाची पुरी चव बिघडून गेली. त्याच्यामुळे म्हटलं नकोच बाबा, चला आता. मग त्यांनी तर बघा, मी तुम्हाला दाखवते लागलं असतं. काय करणार आहे, पैसे घेऊन जर असं भेटतं खायले, त्याच्यापेक्षा न खाल्लेलं बरं. घरी येऊन जेवण केलं मी, त्यासाठी म्हटलं मला कंटाळा होता जेव्हा स्वयंपाक बनायला, त्याच्यामुळे मी नव्हतं की आपण जाऊ. तर त्याच्यामुळे ते बघा ना कसं वेगळंच नाही झालं, काय चांगलं नाही मिळत. त्याच्यामुळे मग आता उद्याचा सोमवार आला, मग उद्या सोमवार आला तर मग ते जेवणाचं उपास राहील, तर मग त्याच्यापेक्षा 12च्या आतच खाऊ घालू लागतं ना. त्याच्यामुळे मग आता जेवण करायला बसले. म्हणजे भेंडी भाजी केलेलं होतं, पण थोडं बरं होतं. आता भेंडी बनवतो थोडीशी, चपात्या. मग मी ना 2 चपात्या घेते छोट्या छोट्या, आणि भेंडीची भाजी हो. तर बघा, सगळ्यांचं जेवण झालंच असेल, कारण की आता टाईम भरपूर झालेला आहे. तर या सगळे जेवण करायला. कारण की वाटलं काय, झालं काय. मग मी तर त्या माणसाला बोललीच, म्हटलं पहिलं आम्ही दरवेळेस म्हटलं तुमच्या इथंच येतो खायला, आणि दरवेळेस चांगलं असतं म्हणून आम्ही येतो ना. आज तर मी बघ तोंडाची चव बिघडली. म्हटलं काही टेस्ट आहे तिच्यामध्ये, म्हटलं असं नाही कोणाच चाललं, असं कुठं चालतं का. आता बरंच की घरी बनवलं होतं म्हणून खाते, नाही तर उपाशीच राहिली असते ना मी. पोरगी ना भेंडी भाजी पोळा बनवली, काय करतो असं असतं. पाण्याची बॉटल त्यांनी टाकलाच. आम्ही जात नाही, आम्हाला आवडत नाही, पण कधीतरी बायचान्स एखाद्या वेळेस मंचुरियन खायसाठी आम्ही जातो. त्याच्यात पण असं होत झालं, जात नाही आम्ही, आम्हाला आवडत नाही पाहिजे. एखाद्या वेळेस माणसाची इच्छा होते खायची, त्यामुळे. पण दरवेळेस चांगलं असतं, पण यावेळेसच चालवते. कालचा पण माझा ब्लॉग नाही होता ना. कालच्या दिवशी आमच्या इथं लाईट 2 वाजेपासून लाईट गेलेली होती. 2 वाजेपासून लाईट गेली होती रात्री. म्हणजे रात्री आली फक्त 11:30 जावं, कृष्ण जन्म वगैरे झाला, मग लगेच 12:30 पाऊण वाजता गेली. तर मग सकाळीच आली. त्याच्यामध्ये ना व्हिडिओ काढता आला ना, काय डेकोरेशन वगैरे काहीच नाही दाखवत आलं. तेवढा फक्त मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, बाकी काहीच नाही. कारण की नाहीच झालं तर काय लाईटीचाच मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती ना. मैत्रिणीनं मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हता ताई, त्याच्यामुळे. मला पोरगीले तर काय पाव भाजी घेतली, खाल्ली. ते भाजले ना तरी सुद्धा टेस्टर होतं. सगळं अद्रक वस्तू लागत होती. मी एकच घास त्याचा पण खाऊन बघितला, म्हणतं हे नाही चांगलं लागतं तर ते खाऊन टेस्ट करून बघू खाऊ. तर त्याची तर त्याच्यापेक्षा होती, मी ते पण नाही खाल्ली. मग असं नाही करायचं ना, आपल्या याच्यावरती दुसरे लोक बी येतात. बनायचं ते व्यवस्थित बनायचं आणि द्यायचं ते व्यवस्थित द्यायचं. त्या माणसाला फसवायचे कामं नाही करायची ना. आता एखाद्याच्या घरी म्हणजे कोणाच्या घरी म्हणजे कोणीकडे राहायला आलेले असते, त्यांच्या इथं म्हणजे घरी जेवणाची सोय नसणार, त्यांना जेवण करायचं असेल, त्यांचं सुद्धा कोण गेलं ते खाऊन घेतील काही पण बाई.
कारल्याचा टेस्ट असो का नसो पण त्यांना आता पोट भरायसाठी तर काही पण खातील ना ते. कोणाकडे आज दहीहंडी फुटली, सगळ्यांकडे आजच फुटलेली, आमच्याकडे पण आजच फुटली संध्याकाळी. कोणाकडे काळच फुटली, कोणत्या कोणत्या गावाला. नाही फुटली ना. तुम्ही कोणत्या गावातून बघता माझे व्हिडिओ ते सुद्धा मला सांगत जा कमेंटमध्ये. आणि कारण की तुम्हाला माझे आवडता का नाही आवडता ते पण सांगत जा. आणि करत जा, एखाद्या गरीबाला सुद्धा सपोर्ट करून बघा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. लाईक शेअर सबस्क्राईबर करत जा. प्रयत्न कर माझ्या खरं काय करणार आहे. माझ्या गोड ताई गोड दादा मला खरंच सबस्क्राईब करतील आणि माझे व्हिडिओ पण बघत असतील. ताई आमच्याकडे पण मग पाऊस पण येतो येत नाही. पावसाचा एक प्रॉब्लेम आहे. माझ्या ताईंनी काय काय भाजी खाल्ली ते सुद्धा सांगा मला. मी तर खाते भेंडीची भाजी. भूक लागली आता काय करणार आहे. त्यांना खाऊन घेतो बाबा, मला नाही पावलं. मी असं म्हणते की ते खरं वाचलं व्यवस्थित करा. या माणसाला दिशाभूल नाही करायला पाहिजे ना. कधी कधी असतं, कधी बनवलं कोणाच्या घरी नसतं, मग त्या लोकांचं काय असेल असं का चालेल ना. पागलच आहे पोरगी. काही डोक्यात तवल्या तर जरा जाऊ द्या. चला मी येते तुमच्यासोबत, तुमच्यासाठी घेऊन सण नवीन ब्लॉग. तो उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. आणि हो, अशीच माझ्या गोडताईंना माझ्या गोडताई दादांना माझावाले व्हिडिओ बघत जा. लाईक शेअर सबस्क्राईबर करत जा. आणि हो, एखाद्या गरीबाला सुद्धा पुढे न्या. चला मग मी येते, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद.